जी लोकं म्हणतात ना, की व्हेज बिर्याणीमध्ये असं विशेष काय असतं, तर त्यांनी आजचा व्हिडिओ संपूर्ण पहा. ही व्हेज बिर्याणी जर तुम्ही माझ्या या पद्धतीने एकदा बनवली, तर तुम्ही नॉन-व्हेजची बिर्याणी सुद्धा विसरून जाल. एवढी ही बिर्याणी चवीला भारी लागते. नमस्कार मंडळी, फूड बाय संगीता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर मंडळी, आज आपण खूपच मजेदार आणि स्वादिष्ट अशी मशरूम बिर्याणी बनवणार आहोत. ही बिर्याणी खाल्ल्यानंतर तुम्हाला वाटणारच नाही, की तुम्ही व्हेज बिर्याणी खाताय आणि विशेष म्हणजे ही बिर्याणी बनवायला खूपच कमी वेळ लागतो. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर आता मशरूम बिर्याणी बनवण्यासाठी इथे आपण लॉंग लेथवाला बासमती तांदूळ घेतला आहे. आजची बिर्याणी मी अर्धा किलो तांदळाच्या मापात बनवणार आहे. त्यामुळे अर्धा किलोचे अगदी परफेक्ट प्रमाण तुम्हाला इथे मी सांगणार आहे. 2 ते 3 पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर 15 ते 20 मिनिटे तांदूळ पाण्यातच ठेवायचा आहे. अर्धा किलो तांदळासाठी इथे मी 400 ग्रॅम मशरूम घेतले आहे. मशरूम आपण कमी जास्त घेतले तरी चालतात. मशरूमचे देठ थोडे टणक असतात, तर मग काय करायचं? मशरूमचे असे थोडे-थोडे देठ कापून घ्यायचे आणि जे मशरूम मोठे आहे त्याचे मी 2 भाग करून घेतले आणि जे छोटे आहेत ते तसेच ठेवले आहे. मशरूमची बिर्याणी बनवताना शक्यतो मशरूमचे थोडे मोठे-मोठेच तुकडे ठेवायचे. तर आता तुम्ही पाहू शकता, इथे आपण सर्व मशरूमचे देठ काढून घेतले आहे. काही मशरूमचे मोठे तुकडे केले व काही तसेच ठेवले आहे. आता आपल्याला हे कापून घेतलेले मशरूम पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. यासाठी काय करायचं, एका मोठ्या पातेल्यामध्ये जास्त पाणी घ्यायचे आणि त्यामध्ये कापून घेतलेले सर्व मशरूम घालायचे. 30 ते 40 सेकंद हाताने आपल्याला हे मशरूम स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. त्यामुळे मशरूमवरील जी काही माती आणि धूळ असते ती सर्व निघून जाते. धुवून घेतल्यानंतर लगेचच हे सर्व मशरूम आपल्याला चाळणीवर काढून घ्यायचे आहे. आता काय करायचं, बिर्याणी बनवण्यासाठी एक मोठे जाडसर पातेले गॅसवर गरम करायला ठेवायचे. आता यामध्ये 2 मोठे चमचे तेल घातलं. तेल गरम झाले की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा. 500 ग्रॅम तांदळासाठी इथे मी काय केलं, 4 मीडियम साईजचे कांदे घेतले आणि ते अशा पद्धतीने उभे कापून घेतले. आता आपल्याला हा कांदा हलकासा तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा हलकासा परतून घेतला की लगेचच यामध्ये कापून घेतलेले मशरूम घालायचे. आता हे मशरूम असेच तेलावर 1 ते 2 मिनिट परतून घ्यायचे. मंडळी, तुम्ही जर ही मशरूमची बिर्याणी एकदा माझ्या पद्धतीने बनवली, तर तुम्हाला वाटणारच नाही की आपण व्हेज बिर्याणी खातो. तुम्हाला असे वाटेल की आपण नॉन-व्हेजचीच बिर्याणी खातो. एवढी ही बिर्याणी चवीला भारी लागते. आमच्या घरातील सर्वांना ही मशरूम बिर्याणी इतकी आवडली की अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी अगदी चाटून पुसून खाल्ली. आता हे मशरूम छान परतून झाले आहे. यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट वाफेवर छान शिजवून घ्यायचे. 30 ते 40% मशरूम वाफेवरच शिजतात. त्यानंतर झाकण काढून पुन्हा सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचे. आता मी काय केलं, लसूण आणि अद्रकची जी पेस्ट तयार केली होती, ती 2 चमचे यामध्ये घातले आणि काही हिरव्या मिरच्यांचे तुकडे घातले. सर्व साहित्य छान परतून घेतलं आणि आता यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घातला. 4 मीडियम साईजचे टोमॅटो इथे मी अशा पद्धतीने उभे कापून घेतले, ते यामध्ये घातले. सर्व साहित्य एकजीव करून घेतलं आणि गॅस कमी करून यावर झाकण ठेवलं. तर आता टोमॅटो मस्त 3 ते 4 मिनिट वाफेवर शिजत आहे, तोपर्यंत बिर्याणीसाठी भात तयार करून घ्यायचा. यासाठी गॅसवर एक मोठे पातेले गरम करायला ठेवायचे. तर मंडळी, आजची ही मशरूम बिर्याणी बनवण्यासाठी इथे आपण इन्स्टंट असा बिर्याणी मसाला बनवणार आहोत. यासाठी काय करायचं, 1 चक्री फूल, 1 जावित्री, 1 काळी इलायची, 3 ते 4 हिरवी इलायची, 3 ते 4 लवंग, 3 ते 4 मिरे, त्याचबरोबर 2 तमालपत्र आणि थोडा दालचिनीचा तुकडा यामध्ये भाजून घ्यायचा. हे सर्व खडे मसाले थंड झाले की मिक्सरमध्ये किंवा खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घ्यायचे. आता बिर्याणीचा भात शिजवून घेण्यासाठी इथे मी 4 ग्लास पाणी गरम करायला ठेवले आहे. त्यामध्ये काही खडे मसाले घालायचे, लवंग, मिरे, दालचिनी, तमालपत्र, त्याचबरोबर हिरवी इलायची आणि चक्री फूल घालायचे आणि अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये घालायचा. चवीनुसार मीठ घालायचे आणि अर्धा चमचा साजूक तूप घालायचे आणि पाण्याला उकळी आली की यामध्ये भिजवून ठेवलेला तांदूळ घालायचा. सर्व साहित्य मस्त एकजीव करून घ्यायचे आणि मीडियम टू लो गॅसवर 5 ते 7 मिनिटे हा भात शिजवून घ्यायचा. मस्त असा बासमती तांदूळ 70 ते 80% शिजवून घ्यायचा. झाकण ठेवल्यानंतर गॅस सुरुवातीला मोठा ठेवायचा, नंतर गॅस कमी करायचा. आता काय करायचं, जोपर्यंत बिर्याणीचा भात शिजतोय तोपर्यंत यामध्ये आपल्याला काही पावडर मसाले घालायचे आहे. तुम्ही पाहू शकता, कांदा टोमॅटो मस्त असा मऊसर शिजला आहे. सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आणि आता यामध्ये काही पावडर मसाले घालूया. यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची. त्याचबरोबर अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा धना पावडर घालायची. त्याचबरोबर खडे मसाले भाजून जो बिर्याणी मसाला आपण जाडसर कुटून घेतला होता तोही यामध्ये घालायचा. चवीनुसार मीठ घालायचे आणि आता हे सर्व मसाले आपण एकजीव करून घेऊ.
1 मिनिटभर खमंग असा सुगंध येईपर्यंत मस्त मसाले परतून घ्यायचे. या बिर्याणीची चव आणखी जास्त वाढावी यासाठी यामध्ये मी 2 ते 3 चमचे मलाईचे दही घालत आहे. कमी आंबट असलेले मलाईचे दही इथे मी 2 ते 3 चमचे घेतले आहे. जर मलाईचे दही नसेल तर 2 चमचे साधे दही यामध्ये घातले तरी चालते. मंडळी, जेव्हा आपण कुठलीही बिर्याणी बनवतो त्यावेळेला मसाले परतून घेण्याची अजिबात घाई करायची नाही. मसाले मंद आचेवर घरभर सुगंध येईपर्यंत मस्त परतून घ्यायचे. त्यामुळे बिर्याणीची चव आणखीनच भारी लागते. आता मसाले छान परतून झाले. यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. बिर्याणीमध्ये जेवढी कोथिंबीर जास्त असेल तेवढी बिर्याणी चवीला भारी लागते. त्यामुळे यामध्ये मी थोडी जास्तीची कोथिंबीर घातली आहे. सर्व मसाले मस्त असे एकजीव झाले की गॅसची फ्लेम कमी करायची आणि यावर झाकण ठेवायचे आणि मंद आचेवर 1 मिनिटभर मस्त हे सर्व मिश्रण वाफवून घ्यायचे. झाकण काढल्यानंतर पुन्हा हे सर्व मसाले थोडे एकजीव करून घ्यायचे. आता यामध्ये शिजवून घेतलेला सर्व तांदूळ घालायचा. तुम्ही पाहू शकता अगदी सुटसुटीत असा आपला भात शिजला आहे. बिर्याणीमध्ये असा मोकळा आणि दाणेदार भात असला की बिर्याणी खायला सुद्धा एक वेगळीच मजा येते. पातेल्यामध्ये अशा पद्धतीने सगळीकडे भात पसरून घ्यायचा. त्याचबरोबर 2 ते 3 चमचे मस्त साजूक तूप घालायचे आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. आता काय करायचं, बिर्याणीवर पक्के झाकण ठेवायचे आणि मंद आचेवर 4 ते 5 मिनिट मस्त याला दम देऊन घ्यायचा. आणि जर तुम्हाला असं वाटलं की बिर्याणीचे भांडे थोडे पातळ आहे तेव्हा गॅसवर एक तवा गरम करायला ठेवायचा आणि त्यावर हे बिर्याणीचे भांडे ठेवायचे आणि मंद आचेवर 7 ते 8 मिनिट मस्त बिर्याणी वाफवून घ्यायची. आता 4 ते 5 मिनिट झाले आहे. तुम्ही पाहू शकता मस्त खमंग अशी आपली मशरूमची बिर्याणी तयार झाली आहे. तुम्ही हॉटेलसारखी म्हणू शकता, पण हॉटेलपेक्षाही खूपच भारी आपली मशरूमची बिर्याणी तयार झाली आहे. ही मशरूमची बिर्याणी तुम्ही जर माझ्या या पद्धतीने एकदा बनवली तर आठवड्यातून 2 ते 3 वेळा नक्कीच बनवाल. शिवाय हॉटेलची बिर्याणीसुद्धा खायची विसरून जाल, एवढी बिर्याणी चवीला भारी झाली. जेव्हा आपल्याकडे नॉनव्हेज खाणारे पाहुणे येतात त्यावेळेला आपल्याकडे भरपूर ऑप्शन असतात, पण व्हेज खाणाऱ्यांसाठी खूप कमी ऑप्शन असतात. तेव्हा तुम्ही सर्वांनी माझ्या या पद्धतीने एकदा ही मशरूमची बिर्याणी नक्की बनवा. तुम्हीही खा, पाहुण्यांनाही खाऊ घाला आणि पाहुण्यांकडून भरपूर कौतुक करून घ्या. तुम्ही जर माझ्या या पद्धतीने एकदा ही मशरूमची बिर्याणी बनवली तर घरातील मोठेच काय लहान मुलेसुद्धा खूपच आनंदाने खातील. तर मंडळी, भेटूया पुढच्या अशाच नवीन रेसिपीमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.